नोव्हेंबर पासून सांस्कृतिक आणि कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे। विठ्ठल प्रतिष्ठानने गतवर्षीप्रमाणे यंदाही येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, शेतकरी प्रबोधन, स्थानिक कला संस्कृतीचा जागर, मनोरंजन आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवामध्ये अत्याधुनिक कृषी यंत्रसामुग्री, बी बियाणे, खते, शेतीपूरक उद्योग, दूध व्यवसाय, पशुपालन, जलव्यवस्थापन असे प्रक्रिया उद्योग आदींचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, तज्ज्ञांचे व्याख्यान, शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नोंदणी याचाही समावेश असणार आहे। सदर सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून लोककला, नृत्य, नाट्य कार्यक्रम, संगीत मैफिली, बालरंजन उपक्रम तसेच महिला उद्योजकांसाठी विशेष स्टॉलचा समावेश असणार आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून माढा तालुक्यातील शेती, संस्कृती आणि स्थानिक उद्योग व्यावसायिकांना नवीन दिशा मिळावी तसेच तरुणाईला प्रेरणादायी रोजगाराभिमुख संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या प्रतिष्ठानचा मुख्य हेतू आहे। या महोत्सवात सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, युवा वर्ग, उद्योजक, नागरिक व माढा पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच पाहुण्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदर महोत्सवाचे सौंदर्य वाढवावे असे आवाहन आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठल परिवार यांनी केले आहे।